2013 साली भाजपनं काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता। आता राज्यामध्ये नवा नारा भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलाय। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा कानमंत्र चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलाय। त्याला काँग्रेसनं आणि मवियानं तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलंय। महायुतीकडे 288 पैकी 237 आमदार असताना 132 आमदार असलेल्या भाजपला 16 आमदार शिल्लक असलेली काँग्रेस का रिकामी करायची आहे असा प्रश्न विचारला जातोय। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। ही काँग्रेसचे नेते खाणारी व्यक्ती आहे। त्यांना काय वाटतं मकाऊच्या गेम सारखं आहे का की 3 कोटी रुपये हरले एका रात्रीमध्ये तसं काँग्रेसला घेणं हे असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा तो गैरसमज आहे। आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष। ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चालले खूप दुर्दैवी आहे। त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही, त्याला मी काय करणार आहे। दिवसाची सुरुवात झाली तीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ऑडिओ क्लिपनं। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असा कानमंत्र पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना बावनकुळेंनी दिला। संग्राम थोपटेसारखे जेवढे काही दिसतात तुम्हाला तेवढे दोन पार्टी काय म्हटलं उदाहरण आता काँग्रेस खाली करू तुम्ही तुमची चिंता नको करा, तुमच्याकडे बसवा ना आम्ही, तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करा, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका। काँग्रेस पार्टी टार्गेट करा, टार्गेट म्हणजे काँग्रेस पार्टी डिमॉरलाइज बनवते। काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे। आणि तुम्ही हे काय काळजी करता की ते आलं तर माझं काय होईल? तुमच्याकडे देवेंद्रजी आहे, मी आहे, मुरली अण्णा मोड बसले आहे, आम्ही सारं बसले आहे, आम्ही तुम्हाला नाही देऊ त्याला नाही देणार आहे। आणि त्यामुळे काळजी करू नका, मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करू नका, आपलं राजकीय गणित बनवा। मी तुम्हाला दाव्याने सांगतो भाजपा जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतीय जनता पार्टी ही आपल्या कार्यकर्त्यावर परिविचार करतं, नंतर बाकी कार्यकर्ते। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट आणि त्यानंतर या दोन्ही पक्षांची झालेली अवस्था काँग्रेस नेत्यांनी जवळून पाहिली आहे। त्यामुळे बावनकुळेंच्या ऑडिओ क्लिप नंतर काँग्रेसचे नेते खडबडून जागे झालेत। यापूर्वी भाजपच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसची नेते खाणारी चटकीन आहे। आता या चटकीनीचं पोट नेते खाऊन भरलं नाही, म्हणून आता हे कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे। विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो। जे बावनकुळे बोलत आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, त्यांना काय वाटतं मकाऊच्या गेम सारखं आहे का की 3 कोटी रुपये हरले एका रात्रीमध्ये तसं काँग्रेसला घेणं एका रात्री शक्य आहे हे असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा तो गैरसमज आहे। मवियामधील इतर 2 महत्त्वाच्या पक्षांनी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळलाय। भाजपमध्ये मूळ भाजपचे किती नेते आहेत आणि इतर पक्षातून आलेले किती आहेत याचा हिशेबच संजय राऊतांनी मांडलाय। आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष। त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्यांना घेतलेला आहे किंवा ज्यांना विधानसभेत त्याची तिकीटं देऊन निवडून आणलं, हे सगळे लोक किमान 70 ते 75% लोक हे उपरे आहेत, बाहेरचे आहेत। दुर्दैव आहे की ज्या पद्धतीने मग एजन्सीज असतील, ईडी असेल, CBI असेल, अनेक 100 गोष्टी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि देशात हे राजकारण चालले खूप दुर्दैवी आहे। आणि ह्याला लोकशाही म्हणत नाही, याला दडपशाही म्हणतात। दरम्यान पक्षफोडीच्या विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी संवाद साधला। काँग्रेस नेत्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाहीये, त्याला मी काय करणार असं बावनकुळे म्हणाले। काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांकडून अपेक्षा नसल्याची ही टीका बावनकुळेंनी केली आहे। कोणे एकेकाळी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी बावनकुळेंच्या मताला दुजोरा दिलाय। काँग्रेस रिकामी करायचा प्रश्न येत नाही, काँग्रेसला लोक सोडणंच चाललंय। आता संग्राम थोपटेसारखा व्यक्ती ज्यांनी पूर्ण आयुष्य त्यांच्या पूर्ण परिवाराने दिलेलं आहे, संग्राम थोपटेसारख्या व्यक्तींना पार्टी सोडावी लागत आहे। विदर्भामध्ये लोक पक्ष सोडतात, आजही काँग्रेसचे पक्षप्रवेश झाले, त्यांना त्यांची पार्टी सांभाळता येत नाही, त्याला मी काय करणार आहे। आणि काँग्रेसला आता त्यांच्या नेत्याकडनं काही अपेक्षा नाही, राहुल गांधीकडनं त्यांना काही अपेक्षा नाही। राहुल गांधी या देशामध्ये कुठलंही त्या ठिकाणी विकासाच्या कामाबद्दल त्यांचं काही व्हिजन नाही, व्हिजनलेस पार्टी काँग्रेस पार्टी आहे। प्रदेशाध्यक्षांची भूमिका तीच आमची भूमिका आहे ना, तर आमची वेगळी भूमिका असण्याचं कारण नाही। नाही, काँग्रेसमध्ये फार कोणी शिल्लक राहिलेलं नाही आहे, जे काही थोडेफार असतील त्या संदर्भात निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील।
हा? नाही, माझ्यावर काही जबाबदारी नाही आहे कारण शेवटी नाही, सगळे मित्र हळूहळू येतातच ना. 288 पैकी महायुतीकडे तब्बल 237 आमदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपकडे 132 आमदार आहेत. असं असताना महायुती सरकार स्थिर असताना, शिवसेना आणि राष्ट्रवादी मधली फूट ताजी असताना आणि काँग्रेसकडे फक्त 16 आमदार शिल्लक राहिलेले असताना चंद्रशेखर बावनकुळेंना काँग्रेस रिकामी का करायची आहे असाही प्रश्न अनेकांना पडलाय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.